नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिडवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या. आता काळजी मुळीच करू नका. घर, सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टिटवाळ्यातील नामांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येतंय आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त 1000 रुपयात पाण्याचा टँकर. तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका. अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा. जीत विजय तरे 9619 04 94 44 किंवा 9321 49 12 20 या नंबरवर संपर्क साधावा. केडीएमसीच्या अप्रभागात अनधिकृत बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट. बल्लाणी, उंबरणी, मोहिली परिसरात शेकडोच्या संख्येत कामे सुरूच. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांचा प्रश्न नेहमीच चर्चेत राहत आलेला आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. महापालिकेचा अधिकारी वर्ग आणि कामगार हे निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत तसेच शनिवार रविवारला लागून आलेल्या सलग सरकारी सुट्ट्यामुळे बेकायदा बांधकाम करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. त्यामुळे केडीएमसीच्या अप्रभागातील बल्लाणी, मोहिली, उंबरणी परिसरात मोठ्या प्रमाणात चाळींचे व इमारतींचे अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की केडीएमसी हद्दीतील अनधिकृत बांधकाम प्रकरणी कौस्तुभ गोखले यांची याचिका न्यायप्रविष्ट असताना महापालिका हद्दीत 65 बेकायदा इमारत बांधकाम प्रकरणात बिल्डरांनी महापालिकेचे खोटे सही शिक्के तयार करून खोटी परवानगी खरी भासवून रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्रे मिळवून नागरिकांसह राज्य सरकार, महापालिका आणि रेरा प्राधिकरणाची फसवणूक केली. या प्रकरणात वास्तुविशारद संदीप पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. त्या पश्चात डोंबिवलीतील हरिचंद्र म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात बेकायदा बांधकाम प्रकरणी याचिका दाखल केली आहे. कौस्तुभ गोखले यांच्या याचिकेवर अज्ञात समिती नियुक्त केली गेली. अज्ञात समितीने दिलेल्या अहवालानुसार महापालिका हद्दीत 68,000 बेकायदा बांधकामे झाले. त्यानंतर एकही बेकायदा बांधकाम होऊ नये असे न्यायालयाने आदेश बजावले. त्यानंतरही अनेक ठिकाणी अनधिकृत बेकायदा बांधकामे सुरूच आहेत. आताही नुकतेच अनधिकृत बांधकामांबाबत विद्यमान आयुक्त इंदुराणी जाखड यांनाही न्यायालयात हजर राहावे लागले. त्यांनी बेकायदा बांधकामांची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांवर निश्चित केली. मात्र असे असतानाही सहाय्यक आयुक्तांना अनधिकृतपणे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर अंकुश ठेवण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. अप्रभाग क्षेत्र अधिकारी किशोर खुताडे यांनी अप्रभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर अप्रभागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळींच्या बांधकामांचा सुळसुळाट सुरू झाला असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच बल्लाणी, उंबरणी, मोहिली परिसरात मोठ्या प्रमाणात चाळींचे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. यात प्रामुख्याने बल्लाणीतील गणेशनगर सोसायटी परिसरातील रोड नंबर 7 येथे श्री बालाजी कन्स्ट्रक्शन नावाने लक्ष्मी निवास चाळ अनधिकृत चाळींचे बांधकामे सुरू आहे. त्याच्याच मागे SK डेव्हलपर्स संचलित वैभवी घर संकुलच्या नावाने अनधिकृत चाळींचे बांधकामे सुरू आहेत. तेथील सर्व अनधिकृत चाळींच्या बांधकामांना तब्बल 1 इंच ते 2 इंचाच्या पाईपद्वारे असंख्य जलवाहिन्या अनधिकृत जोडून मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची चोरी होत आहे. त्यानंतर माताजी मंदिरच्या मागच्याच बाजूला अनधिकृत चाळींना पोपटी रंग लावून उभारणी केली असल्याचे दिसून येत आहे. बल्लाणी परिसरातून जात असलेला मुंबई बडोदा या बाधित रस्त्याचा लाभ मिळाला म्हणून अनेक बेकायदे बांधकामे उभारण्यात आलेले आहेत. तर मुंबई बडोदा रस्त्यासाठी बल्लाणीतील एक टेकडी संपूर्णतः नष्ट करण्याबरोबरच तेथील झाडांची कत्तल करून रॉयल्टी पेक्षाही जास्त माती त्या खासगी व फॉरेस्ट जागेतून उत्खनन केलेली असल्याचे दिसून येत असून त्या परिसरातही मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळींचे बांधकामे सुरू आहेत. बल्लाणीकडून नांदपकडे जाणाऱ्या रस्त्यालगतही महापालिकेच्या हद्दीत अनेक चाळींचे बांधकामे उभी राहत आहेत. यातील बहुतेक बांधकामे ही टॉवर लाईन खालीच उभारली जात आहे. इब्राहिम मोहम्मद नावाचा विकासक येथे चाळींचे बांधकाम करीत असल्याचे तेथे काम करीत असलेल्या कामगारांनी सांगितले. तर उंबरणी रस्त्यावरील राजेश्वरी बिल्डिंगच्या परिसरातही अनेक बेकायदा चाळींचे बांधकामे उभारली जात आहेत. तेथील सुद्धा जवळूनच
गेलेल्या टॉवर लाईन खाली दुधाराम काशीनाथ पाटील नावाच्या चाळींची उभारणी केली जात आहे। तेथील अनेक चाळ माफियांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळींचे बांधकामे सुरू ठेवलेली आहेत। बल्ल्याणीहून उंबरणीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच मोठ्या प्रमाणात अनेक चाळींचे बांधकामे सुरू असल्याचे दिसून येत आहे। तेथेही केडीएमसीची पिण्याच्या पाण्याची लाईनला टॅब मारून सदरील पिण्याचे पाणी चाळींच्या बांधकामासाठी व पिण्यासाठी चोरून घेतले जात असल्याचे दिसून येत आहे। त्याच्याच पुढे साई हेवन कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपर्स यांच्याकडून पिण्याच्या पाण्याच्या लाईनवरच अनधिकृत गाळे उभारले गेलेले आहेत। तर गाळ्यांच्या मागेच सागदेव मंदिराच्या जवळच साई हेवन सोसायटी नावाच्या चाळींचे बांधकामे जोरात सुरू आहेत। तेथे तर माशुक व मनीष चव्हाण नावाच्या व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळींचे बांधकामे सुरू केली आहेत। त्यातच चाळ माफिया मनीष चव्हाण हा कल्याणातील पत्रकार इम्तियाज याचं नाव सांगून आपला मित्र असल्याचे सांगून त्याला फोन लावून देण्याचा दबाव टाकत आहे। त्याच्याही पुढे मोहिलीतील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळींचे बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत चाळींच्या बांधकामांकडे अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर खुताडे ते जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत की त्यांना छुपा पाठिंबा देऊन अनधिकृत बांधकाम धारकांना पाठीशी घालून केडीएमसीच्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांना आणखीनच गोत्यात आणण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।